वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं मणिपूर वस्तू आणि सेवा कर विधेयक लोकसभेत चर्चेनंतर मंजूर. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात SIRच्या मुद्द्यावरून गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत पुढच्या आठवड्यात निवडणूक सुधारणांवर होणार चर्चा, लोकसभेच्या कार्यसल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवा तीर्थ, केंद्रीय सचिवालयाचं कर्तव्य भवन तर राजभवनाचं लोकभवन करण्याची केंद्र सरकारची घोषणा. पुतीन यांच्या भारत दौऱ्यात S-400 आणि सुखोई विमानांविषयीचा करार अजेंड्यावर. रशिया युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेचा आदर, रशियाचे प्रवक्ते. कर आकारणीमधील पारदर्शकता केवळ धोरण नाही तर आर्थिक विकासाचा पाया, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 200हून अधिक नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 45% मतदान. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींचा निकाल 21 डिसेंबरला लावण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. आणि चिली इथे सुरू झालेल्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकामध्ये नामिबियाला 13-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून भारताची दमदार सुरुवात. नमस्कार.